शिंदेंच्या 40 आमदार 13 खासदारांनी गद्दारी केली नाही तर त्यांनी बंड केलं. सुनील महाराज. जून 2022ला शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 खासदार आणि 40 आमदार यांना वेगळा गट स्थापन केला आणि कठीण प्रसंग उद्धव ठाकरे यांच्यावर आला. त्यावेळी मी पोहरादेवी गडाचा महंत संत सेवालाल महाराज यांच्या 5व्या पिढीचा वंशज, एक प्रामाणिक नेता. कोरोना काळात चांगली कामगिरी उद्धव ठाकरे यांनी केली आणि त्याकरता 30 सप्टेंबर 2022ला बंजारा समाजाचे हित घेऊन मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. 9 जुलैला उद्धव ठाकरे हे पोहरादेवीला दर्शनाला आले. पोहरादेवीच्या मंदिरात त्यांनी सांगितलं की मी बंजारा समाजाला न्याय देईन, हिताच्या प्रश्नात लक्ष घालणार. मागच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जनसंवाद यात्रेदरम्यान आले. या 2च भेटी झाल्या. गेल्या 10 महिन्यांपासून बंजारा समाजाचे प्रश्न आणि त्यांच्या हिताचे प्रश्न घेऊन मी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांनी काही रिप्लाय केला नाही. ते जर आम्हाला वेळ देत नसतील तर त्यांना आमची गरज नाही. त्यामुळे मी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. 40 आमदार 13 खासदार हे सोडून गेले तेव्हा वातावरण होतं त्यांनी गद्दारी केली, पण आज लक्षात आलं त्यांनी गद्दारी नाही केली. त्यांनी बंड केला आणि त्यांनी जो निर्णय घेतला, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती चालणारी शिवसेना आहे. शिंदेची शिवसेना आहे ती खरी शिवसेना आहे. जून 2022ला शिवसेना ही फुटली. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांसोबत 13 खासदार आणि 40 आमदार हे यांनी वेगळं गट स्थापन केलं, वेगळी शिवसेना स्थापन केली आणि अतिशय कठीण प्रसंग माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आलं. त्या कठीण प्रसंगामध्ये मी पोहरादेवी गडाचा महंत संत सेवालाल महाराज यांच्या 5व्या पिढीचा वंशज, एक प्रामाणिक नेता. कोरोना काळामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केली आणि त्याकरिता 30 सप्टेंबर 2022ला बंजारा समाजाचे विषय घेऊन, बंजारा समाजाचं हित लक्षात घेऊन मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 9 जुलैला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे पोहरादेवीला दर्शनाकरिता आले. पोहरादेवीच्या मंदिरमध्ये साहेबांनी सांगितलं की मी बंजारा समाजाला योग्य प्रकारे न्याय देईल, तुमच्या जे समाजाचे हिताचे प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा लक्ष घालणार. त्यानंतर मागच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जनसंवाद यात्रेदरम्यान माननीय उद्धव साहेब हे कारंजा आणि वाशिम येथे आले. ही 2च भेट झाली. गेल्या 10 महिन्यापासून बंजारा समाजाचे प्रश्न, बंजारा समाजाचे हिताचे विषय घेऊन मी अनेकदा उद्धव साहेबांना मेसेजेस टाकले. त्यांचे पीए जे आहे रवी म्हात्रे साहेब त्यांना सुद्धा मेसेजेस टाकले, परंतु त्या मेसेजचा मला कोणताच उत्तर मिळालेलं नाही आणि त्याच्यावर रिप्लाय सुद्धा आले नाही. त्यामुळे जड अंतकरणाने मला असं वाटलं की जर माननीय उद्धव साहेब आपल्याला वेळच देत नसेल, मी महंत आहे, मी काही राजकीय नेता नाही, समाजाच्या हिताच्या प्रश्नाकरिता जर साहेब वेळ देत नसेल तर बंजारा समाजाची त्यांना गरज नाही आणि महंतांची गरज नाही. म्हणून मी आज जड अंतकरणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा राजीनामा दिला आहे. चाळीस आमदार आणि 13 खासदार यांनी जेव्हा पक्ष सोडला तर संपूर्ण राज्यामध्ये असं एक वातावरण तयार झालं होतं की त्यांनी गद्दारी केली. पण आज हे लक्षात आलेलं आहे ती गद्दारी नसून त्यांचा बंड आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतला तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारी खरी शिवसेना ही मी विरोधात जरी असेल पण सत्य कबूल करणारा आहे. मी महंत आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे तीच खरी शिवसेना आहे.
मी जे भेट मागत होतो मागच्या 10 महिन्यापासून, तर बंजारा समाजाचे खूपसे प्रश्न आहे. आरक्षणाचा विषय आहे, क्रीमी लेअरचा विषय आहे, गोर बंजारा समृद्धी योजनेचा विषय आहे. असे असंख्य प्रश्न बंजारा समाजाच्या या प्रश्नाकरिता मागे मी भेट मागत होतो. या 15 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये 23 मतदारसंघ असे आहेत जे बंजारा बहुल आहे आणि 13 मतदारसंघ असे आहेत जिथे बंजारा निर्णायक फॅक्टर ठरू शकतो. तर आमची विनंती अशी होती की केवळ शिवसेनेनीच नाही तर महाविकास आघाडीने बंजारा समाजाला न्याय द्यावा आणि संख्येच्या प्रमाणात विधानसभेकरिता उमेदवारी द्यावी. निदान विदर्भामध्ये 3 जागा आणि मराठवाड्यामध्ये 3 जागा द्यावी अशी आमची मागणी होती. पण भेटच जर होत नसेल, कुंपणच जर शेत खात असेल, तर मग न्याय कोणाकडे मागायचा? आजची परिस्थिती अशी आहे, जे मी संभाव्य चर्चेमध्ये ऐकत आहे, महाराष्ट्रामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी केवळ एक जागा दिलेली आहे, किनवटमध्ये प्रदीप नाईक साहेबांना. दुसरी जागेमध्ये जागेचं टाय आहे, पण शरद पवार साहेबांनी पुसदमध्ये ययाती मनोहर नाईक यांना शब्द दिलेला आहे. म्हणजे 2 जागा शरद पवार साहेबांनी दिलेल्या आहे. आणि दुसरा विषय, शिवसेना आणि काँग्रेसमधून एकही जागा बंजारा समाजासाठी नाही. मी उमेदवारीसाठी प्रयत्न केला, परंतु माझ्यापेक्षाही जास्त बंजारा समाजात तुम्ही कुठेही उमेदवार द्या, जिथे बंजारा समाज निवडून येऊ शकतो, तिथे उमेदवारी जा, अशी माझी मागणी होती. मी जे दिग्रस विधानसभा मतदारसंघामधून जे मागणी केली, मी हा मुद्दा तिथे ब्रीफ केला, हा मुद्दा तिथे प्लीड केला. महाविकास आघाडीची सीट दिग्रस मधून निवडून येत नाही, कारण तिथला उमेदवार फार सक्षम आहे. मी विनंती केली की तशी ते सीट तुमची पडणारी आहे, पडणारी सीट आम्हाला द्या. ती सुद्धा आम्हाला द्यायला तयार नाही. म्हणून हा कटू निर्णय मी आज घेतलेला आहे. म्हणजे नेमकं साहेबांनीच जर आम्हाला न्याय देत नसेल, माननीय उद्धव साहेब जर आमच्या समाजाला न्याय देत नसेल, कारण त्यांच्या कठीण प्रसंगामध्ये मी प्रवेश केला. शिवसेनेमध्ये सुरुवात महंत सुनील महाराजापासून झाली, हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. आणि त्यांनीच जर आम्हाला न्याय जर देत नसेल, तर मग न्याय कोणाकडून मागायचा आम्ही? काय म्हटलं? हो. पहिला विषय तर असा आहे की वाशिम जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये बंजारा समाजात प्राबल्य आहेच, पण राज्यामध्ये 10 जिल्हे असे आहेत जे बंजारा बहुल आहे. यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, नांदेड, लातूर, संभाजीनगर, जालना, सोलापूर, बीड हे बंजारा बहुल आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की 8 दिवसापूर्वी आमचेच एक चुलत बंधू, संत शिवालाल महाराजांचे वंशज, रामराव महाराज यांच्या गादीचे वारसदार, धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज यांनी बीजेपीने MLC पद दिलं. त्यानंतर बीजेपीने गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन केली, केंद्रामध्ये गोर बंजारा साहित्य बोर्ड स्थापन केलं. हे सगळं जर विचार केला तर आज पूर्ण बंजारा समाजाचं कल, आणि एकच मी महाविकास आघाडीमध्ये आणि शिवसेनेमध्ये बंजारा महंत होतो. यांची सगळ्या समाजामध्ये बंजारा समाजाने मी बाजू घेत होतो, पण माझ्यावरच जर अन्याय झाला तर म्हणून आता हे सगळं महाविकास आघाडीला याचे परिणाम भोगावे लागतील. 10 आज निश्चितच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2.5 वर्षापूर्वी जी भूमिका घेतली ती खरोखर योग्य होती, कारण तिथे कोणी बोलणारे नाही. एकनाथ शिंदे एक साहेब बोलणारे निघाले आणि त्यानंतर दुसरा मीच निघालो, जे वस्तुस्थिती जनतेसमोर आणत आहे. मी कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नाही.
मी महंत असल्यामुळे मी धर्मजागरणाचं काम करणार आहे, कारण हीच परिस्थिती दुसऱ्याही पक्षात राहणार आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर इथे तिकीट वाटपामध्ये प्रचंड घोडाबाजार सुरू आहे आणि हे जे आहे हे दुसऱ्या तिसऱ्या फळीचे जे नेते कार्यकर्ते आहे, जे मेरिटचे कॅन्डिडेट आहे, यांचा विचार होत नाही. म्हणून मी राजकारणामध्ये कोणत्याच पक्षात जाणार नाही. संत पोरादेवी धर्मपीठावरून धर्मजागरणाचा काम करणार आहे. मी माननीय शरद पवार साहेबांना विनंती करणार आहे की आत्ता 1-2 तासापूर्वी माझ्या कानावर असं आलं, कन्फर्म सांगता येणार नाही, पुसद विधानसभेची जागा आणि यवतमाळ विधानसभेची जागा ही म्युच्युअल झालेली आहे. पुसद काँग्रेसला देण्यात आलेला आहे आणि यवतमाळ राष्ट्रवादीला देण्यात आलेला आहे. तर मी एवढेच साहेबांना विनंती करतो की किमान पुसदची जागा तरी तुम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून ययाती नाईक साहेबांना द्यावं, याकरिता मी शरद पवार साहेबांना भेटायला आलेलो आहोत. उद्धव साहेबांना मी जड अंतकरणाने एवढंच सांगतो की आज माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा झालेला आहे. उद्धव ठाकरे साहेब एक प्रामाणिक नेते असून त्यांचे 8 दिवसापूर्वीच एन्जिओप्लास्टी झाली. मी शिवालाल महाराजांचा वंशज, पोहरादेवी गडाचा महंत या नात्याने त्यांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतो.